अखिल गुणनिधाना करुणावत्सल भक्तवत्सल अनंतकोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कविले सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय आदी संतांना वंदन. समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा प्रणिपात. निरूपणाला प्रारंभ करू. हेची तोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. तुमची माझी माया संसारासाठी आलेली आहे. तुकोबराय काय म्हणतात, तुमची माझी माया संसारासाठी आलेली आहे. नवे नवे ती माया परमार्थासाठी आलेली आहे. पण आपण त्या मायेला संसारात गुंतवलो. आणि आपण विसरून गेलो की आपल्याला मुख्य परमार्थ करायचा होता. मग आजचा हा दिंडी कार्तिकवारी पायी दिंडी सोहळा समारोप सोहळा आहे ना. मग तो समारोप सोहळा आयोजित केला आपण. आज सांगता समारोप सोहळा आहे. त्या निमित्तानं हे कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद. बरोबर ना. त्यानंतर बोला की तुम्ही मध्ये मध्ये बोलायचं म्हणजे मला पण मजा वाटते. त्यानंतर महाप्रसाद म्हणजे काय झालं, आपण आणि काय झालो संसारात आलो. पण बघा सद्गुरू काय म्हणाले, आपल्याला संसार करत करत आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे है ना. मग ती माया संसाराची माया आहे ना तरी परमार्थासाठी जाणार आहे. अन्यथा ती परमार्थाकडे जाणार नाही. म्हणून ह्याची थोर भक्ती कसं आहे बघा, ह्याची थोर भक्ती आवडते देवा. तुम्ही आम्ही आता दिंडीला गेलो, दिंडीत जाऊन आलो, नामस्मरण करत 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 आलो. बरोबर आहे ना. नामस्मरण करत करत पूर्वी महाराज मंत्र दिला होता सद्गुरूने आपल्याला. 32 अक्षर मंत्र होता. किती अक्षर? 32 अक्षर. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तो पाठ करायचं आहे ना. मग बघा सद्गुरूने आपल्याला 18 अक्षर मंत्र दिला. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. मग तोही अवघड वाटायला लागला. मग परत आपल्याला 12 अक्षरी मंत्र दिला. किती? 12 अक्षरी मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा पण अवघड वाटायला लागला. आणि हा महाराज खऱ्या अर्थाने हा महाराज मंत्र आहे ना हा परमार्थासाठी घेऊन जाणार आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि तोच पूर्ण अवतार आहे. तो हा कलायुक्त असा अवतार आहे तो. मग वासुदेव आहे हा परमार्थाचा मोक्षासाठी मंत्र दिलेला आहे. तोही आपल्याला अवघड वाटायला लागला. मग मंत्र दिला आपल्याला 6 अक्षरी महाराज फक्त. किती? रामकृष्ण हरी. काय सांगितलं? रामकृष्ण हरी. घे बस. आपण रामकृष्ण हरी म्हणतो ना. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बघितल्यानंतर आपल्याला रामकृष्ण हरी दुसऱ्यांच्या मुखात यावं म्हणजे आपलं पुण्यच आहे. बरोबर ना महाराज. महाराजांना आम्ही महाराजांना बघितल्यानंतर माझ्या मुखातून रामकृष्ण हरी येतं म्हणजे त्यांचं ते पुण्य आहे. त्याने ते मिळवलंय. त्याने ते भाग्य आहे. नव्या संचित आहे. म्हणून तोही आपल्याला काय तोही आपल्याला मंत्र लांब वाटायला लागला. मग दिला विठ्ठल 3 अक्षर. विठ्ठल विधाता. ठ म्हणजे ठ म्हणजे निलखंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. वि म्हणजे विधाता ब्रह्मा. ठ म्हणजे निलखंठ महेश. निलखंठ महेश. आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत म्हणजे कोण? विष्णू. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तो महेश तो श्री विष्णू म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. रजसत्वोत्तम विधाता. जन्माला घातला आपल्याला. जन्माला घालणारा तो परब्रह्म है ना. मग बघा त्यानं आपल्याला दिला विठ्ठल मंत्र दिला. विठ्ठल 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 म्हणायला लागलो ना आपल्याला. बस सायन्सनं पण सिद्ध केलेलं आहे. बीपी आणि शुगर पळून जाते त्याचे. पण तोही आपल्याला अवघड वाटायला लागला. अजून मंत्र कमी केला. काय दिला? फक्त 2 अक्षर दिला. कुठला? राम. नुसतं राम म्हणा बस. बाकी काय म्हणू नकोस. काय म्हण? राम राम राम. मग राम अक्षर जपल्यानंतर बघा देहाचं सार्थक होतं.
आपण जन्माला आलो ना त्याचं सार्थक झालं. फक्त राम जपायचं, बाकी काही लागत नाही. येथे काही सांडायला लागत नाही, येथे काही मांडायला लागत नाही. एक विचार शोधून पाहिजे म्हणजे कळेल. फक्त एक विचार शोधून पाहता आला पाहिजे. आणि तो कुठला विचार आहे? विवेक आणि वैराग्यातला विचार आहे. तो नाम घेता आला पाहिजे. म्हणून महाराज कृतयुगात ध्यानाला महत्व होतं, त्रेतायुगात होम हवनला महत्व होतं, द्वापरयुगात पूजेला महत्व होतं, आणि आता कलियुगात नामाला महत्व आहे. नाम संकीर्तन साधन नाम संकीर्तन म्हणून तुम्हाला मंत्र दिला राम. रामकृष्णारी मंत्र जपावा सर्व काळ, सकाळ दुपार संध्याकाळ रात्री, बसताना झोपताना उठताना काही करताना रामकृष्णारी. मग तो राम जर नसेल अंतरी काय होतं माहिती आहे? रामच नसेल तर काय होतं? एकदा महाराज काय झालं, शंकर महादेवाने शतकोटी रामायण लिहिलं होतं. किती? शतकोटी रामायण लिहिलं होतं. आणि ते रामायण सगळेजण म्हणाले आम्हाला पाहिजे. देव दानव आणि मानव, देव दानव आणि मानव. बघा जरा पुढे सरा बाळा, पुढे सर बाळा, ते हल्ले. मग देव दानव आणि मानव काय म्हणाले? आम्हाला पाहिजे शतकोटी रामायण. मग बघा तिथं भांडणं लागल्यानंतर शंकर महादेवाने काय केलं? एक युक्ती केली, तुम्हाला सगळ्यांना वाटणी करून देतो. 33 कोटी 33 कोटी 33 कोटी दिले. मग आणि काय म्हणायला लागले, परत 1 कोटी राहिले ना शिल्लक, मग 1 कोटीत पण वाटणी करा. मग 33 लाख 33 लाख 33 लाख दिले. मग 1 लाख राहिलं, बोलू नका. 1 लाख राहिलं. मग परत त्या 1 लाखामध्ये 33,000 33,000 33,000 दिले, देव दानव आणि मानव. मग राहिलं किती? 1,000. असं करत 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 शेवटी एक मंत्र राहिला, एक ओवी राहिली, एक ओवी. मग बघा त्या ओळीमध्ये 32 अक्षर होते. त्या ओळीमध्ये 32 अक्षर होते. मग ते काय म्हणाले, अजून आम्हाला वाटणी करून द्या. 10 अक्षर 10 अक्षर 10 अक्षर तिघांना वाटणी करून दिले. मग राहिले 2 अक्षर. आता काय म्हणाले, हे 3 जण ते 2 अक्षर राहिलेत नाही ते तुम्हाला घ्या. आता काय करू ते आता मी. आणि ते 2 अक्षर होते राम. अख्ख्या शतकोटी रामायण मधनं रामच जरा बाजूला काढलं तर काय शिल्लक राहत नाही ना. म्हणून आपल्या देहातला राम कळला पाहिजे, बरोबर आहे ना. म्हणून तो राम करण्यासाठी ह्याची थोर भक्ती कळली पाहिजे. आणि ही थोर भक्ती कधी कळते? मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, ह्यात राहिलं तर कळणार आहे. आई वडिलांना देव म्हणता आलं पाहिजे. एक वेळेस देवाला नाही गेलं तरी चालेल, पण घरातल्या आई वडिलांना आपण नमस्कार केला पाहिजे. तिथंच आई वडील आहेत, बाहेर कुठं नाही आहेत. तोच सांभाळ करणारा विष्णू आईच्या आणि वडिलांच्या रूपामध्ये आहे. लहान मुलांना आपण तेच शिकवतो है ना. आईला वडील म्हणाय, आई वडिलांना देव म्हणता आलं पाहिजे. आचार्य देवो भव, गुरुजनांना देव म्हणता आलं पाहिजे है ना. गुरुजन पहिल्यांदा देव आहेत, जे आपल्याला